नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका व्यक्तीच्या घरी आलेलो आहोत की ज्या कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेले सध्या जे स्वामी समर्थ या स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित असलेली स्वामी समर्थाची मालिका जी रेग्युलरपणे आपण तुम्ही सर्वजण आपण अख्ख्या महाराष्ट्रात आपण पाहतो आणि म्हणून या चॅनलवर जे खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वामी समर्थाच्या मालिकेमध्ये मुख्य भूमिका ठिकाणी साकारलेले असे आपले व्यक्तिमत्व जे केडगावचे असलेले आपले सुपुत्र अनुज ठोंबे या ठिकाणी आपण यांच्या घरी आलेलो आहोत. जे आपल्या मराठी चॅनल महासंवाद मराठी चॅनल त्या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक आभार. आपण त्याला विचारूया की या चॅनलच्या माध्यमातून की नेमकं त्याचे व्यक्तिगत जे मनोगत आहे ते कशा पद्धती किंवा ह्या जीवनामध्ये जे कलाक्षेत्र किंवा नाट्यक्षेत्रामध्ये जे आपण पाऊल उचलतो या नाट्यक्षेत्रामध्ये कलाक्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने त्याचा अनुभव कसा आलेला आहे ते आपण सविस्तर या अनुज ठोंबेच्या ज्या खऱ्या अर्थाने त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. नमस्कार अनुज. नमस्कार. प्रथमतः तुझं नाव सांग. माझं नाव अनुज राजू ठोंबे. शिक्षण? मी सध्या TYBCS कम्प्युटर सायन्स शिकतोय मॉडर्न कॉलेज गणेश खिंडमध्ये. हां, अच्छा. आता आपण पाहतो की एखाद्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण करिअर जर आपल्या घडवायचं असेल तर आपण सुरुवात कशी करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की या नाट्यक्षेत्रामध्ये जे तुला जाण्याचं कारण किंवा तुला काय वाटलं की तुला याच्यामध्ये आपल्याला जावं, मग अशी कशा पद्धतीने तुला त्याची व्यक्त किंवा त्याची प्रतिक्रिया तू देशील का? हां, म्हणजे असं कारण म्हणजे काही नव्हतं. मला ॲक्च्युली आधी लहानपणापासून आवड होती. मला ॲक्टिंग करायला आवडायची, मिमिक्री करायला आवडायची. मी शाळेत वगैरे पार्ट घ्यायचो तेव्हा मला करायला खूप आवडायचं आणि हे माझ्या ॲक्च्युली रक्तातच होतं. माझे पप्पा ज्यांना माहिती आहे ते कलाकार आहेत मोठे. त्यांच्याबरोबर तुम्ही असले की तुम्हाला कधी बोर नाही होणार. आणि मला आत्ता रिसेंटली कळालं की माझे आजोबा पण गावाकडे कलाकार होते, ते नाटकात वगैरे काम करायचे. सो मला वाटतं हे रक्तातच होतं माझ्या आणि तिथूनच आलं माझ्याकडे. अच्छा. आता मित्र नमस्कार. आता आपण पाहिलं की अनुजने जे खऱ्या अर्थाने त्यांनी सुरुवात कशा पद्धतीने केली हे त्याच्या तोंडून आपण ऐकलं. आता दुसरी महत्त्वाची भूमिका अशी आहे की सध्याच्या ज्या कलर्स मराठी या मालिकेमध्ये किंवा या चॅनलवर तुम्ही पाहताय की स्वामी समर्थ या स्वामी समर्थाच्या मालिकेमध्ये ज्या व्यक्तीने ज्या आपण पाहतो अनुज ठोंबे यांनी जी भूमिका साकारली, उदाहरणार्थ तू या जी भूमिका साकारली ती भूमिका कोणती होती आणि त्या भूमिका साकारणे तुला कशी वाटली? ती भूमिकाचं नाव शिवा होतं. शिवाचं पात्र होतं. ते पात्र असं होतं की जे भटकलेलं आहे, ज्याला मार्ग नाही आहे, जो संन्यासाच्या वाटेवर चालला आहे, वैराग्य स्वीकारलं आहे, पण स्वामी त्याला कसे वाटेवर आणतात, मार्ग दाखवतात, त्याचं जीवन कसं चांगल्या रीतीने घडवतात पुढे, हे त्याचं पात्र होतं. आणि साकारताना तर खूप मजा आली. थोडं डिफिकल्ट वाटलं कारण खूपच ऑथेंटिक होती ती सिरियल. शब्द खूप ऑथेंटिक होते. माझी मराठी एवढी ऑथेंटिक नाही आहे, एवढी शुद्ध नाही आहे. बट तोच एक थोडी डिफिकल्टी आली, पण मजा आली करता. ओके. अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे अनुज की हा जो मालिका चालू आहे स्वामी समर्थ या मालिकेमध्ये जाण्यासाठी तुला पहिला ब्रेक कसा मिळाला? याचा पहिला ब्रेक मला ॲक्च्युली मी एक सिरीज करत होतो सध्या 11th क्लास डायरीज आणि त्यांचीच मी 10th क्लास डायरीज ही यूट्यूब सिरीज केली होती. सो संडेला सकाळी मला त्या प्रोड्युसर मॅमचा कॉल आला की एक रिक्वायरमेंट आहे आणि 7-8 ऑडिशन झालेले आहेत त्या कॅरेक्टरसाठी, पण तू एकदा ट्राय करून बघ, झालं तर झालं. सकाळी 7:30ला कॉल आला. मी निघालो मुंबईला. मग वाटेत माहीत नव्हतं होईल नाही होईल, थोडी धगधग होती कारण एवढी मोठी कलर्स मराठी सिरियल आपलं होईल का नाही. तिथे गेलो, लुक टेस्ट झालं, ऑडिशन झालं, त्यांना आवडलं. मग एक दिवस मला त्यांनी थांबायला लावलं की त्यांना ऑडिशन आवडलं होतं बट चॅनलचा रिप्लाय नव्हता आला. मग नंतर दुसऱ्या दिवशी चॅनलचा पण रिप्लाय आला आणि शूटच्या आदल्या दिवशी कळालं की मला सिलेक्शन झालं. सो असं एकदम घाईघाईत झालं माझं सिलेक्शन. अच्छा, ओके, छान. अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे आमिष की ज्यावेळी तू नाटकामध्ये किंवा जे आत्ताच स्वामी समर्थ या मालिकेमध्ये ज्यावेळेस तू भूमिका केली
तर भूमिका केल्यानंतर ॲक्च्युली आपण पाहिलं की नाट्यक्षेत्रामध्ये प्रत्येकजण कुणी ना कुणी नावाजलेलं असतोच. तर नावाजलेल्या व्यक्तीमध्ये ज्यावेळेस तू काम केलं आहे तर त्या व्यक्तीची किंवा त्या व्यक्तींबरोबर जेव्हा तुम्हाला अनुभव तुला कसा वाटला? खूप छान वाटलं ॲक्च्युली. म्हणजे की मी बाहेर असं काम केलं होतं, पण एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम पहिल्यांदाच करत होतो, एवढ्या मोठ्या सेटबरोबर, एवढ्या मोठ्या टेक्निकल सेटअपबरोबर. तर खूपच छान वाटलं, खूप काही शिकायला मिळालं. तर जमिनीवर कसं राहायचं हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. खूप आपल्याला वाटतं की खूप मोठे लोक आहेत, खूप आहेत, पण ते रिअलमध्ये खूप साधे असतात आणि खूप काही शिकून जातात न कळत. ते खूप आवडलं मला आणि खरंच भारी वाटलं की म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं की काहीतरी खूप मोठं करतोय मी, असं छान. आता इथून पुढे अजून जर तुला चित्रपट किंवा वेगवेगळ्या पद्धतीची मालिका जर तुझ्या वाटेला जर मिळाली तर तू करशील का? हो हो नक्कीच. आता त्याचाच पुढे ट्राय चालू आहे, ऑडिशन देतोय मी सध्या. सो लवकरच तुम्हाला वेगळ्या भूमिकेत मी बघायला मिळेल. याच्यामध्ये जे क्षेत्र तू निवडले त्या क्षेत्राबद्दल थोडीशी माहिती सांग. हे क्षेत्र थोडंसं कठीण आहे, कारण आपल्यासारख्याचं तिथं कोण नाही आहे. जसं माहिती की नेपोटिझम खूप चालते इकडे, की जो घरातला असेल त्यालाच पुढे नेतात. बट माझा पण ट्राय चालू आहे सध्या, हळूहळू मी क्रॅक करतोय. आणि मी एवढंच सांगेल की जर तुमच्यात जिद्द आणि तुमच्यात टॅलेंट आहे तर तुम्ही कोणच तुम्हाला थांबू शकत नाही, तुम्ही पुढे जाणारच. ओके, निश्चितच अनुष. आता आपण मूळ मुद्द्याकडे आपण वळूया की ज्यावेळी तू नाट्यक्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम केलंस तर त्या कॉलेजमध्ये असेल किंवा तुझ्या लाईफमध्ये असेल, जे अशा ज्या मालिकेमध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये तू काम केलेलं आहेस त्याच्यात कुठले तर तुला पुरस्कार असं मिळालेला आहे का? मला रिसेंटली आत्ता NIEMचा बेस्ट इव्हेंट मॅनेजमेंटचा अवॉर्ड मिळाला. 11वीत असताना सर परशुराम भाऊ विद्यालयात मला टॅलेंट हंटसाठी एक अवॉर्ड मिळाला होता. आत्ता सध्या हौशी राज्य नाट्य स्पर्धासाठी मला नेपथ्य म्हणजेच की सेट यात 3य पारितोषिक मिळालं आणि असे अनेक आहेत. ओके, छान. पहा मंडळी की आज आपण पाहिलं की या आत्ताच्या क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर कुठलंही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असतंच. की आपला केडगावमध्ये असणारे सुपुत्र जे अनुष टोंबे यांनी जर आपण पाहिलं की केडगाव गावामध्ये कुठल्याही पद्धतीची सुविधा नसताना तरीसुद्धा त्याने उंच शिखर त्या ठिकाणी घातलेलं आहे. आणि अशा या उंच शिखरावर गेलेला अनुष टोंबे जर सर्वांच्या केडगाव परिसरामध्ये पूर्णपणे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्या घरातलं वातावरणसुद्धा पूर्णपणे आनंदमय झालेलं आहे. आणि यांच्याबद्दल आता ह्यांनी तर सांगितलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थानं ज्या मुलाची किंवा मुलाला घडवण्याच्या पाठीमागचं हेतू जेव्हा आईवडिलांचा असतो, ज्या आईवडिलांची भूमिका नेमकं कशा पद्धतीची होती हे आपण त्यांच्या पाल्यांशी किंवा त्यांच्या आईवडिलांशी आपण चर्चा करणार आहोत. तर पहा, अनुष टोंबे यांची जी मम्मी आहे तर त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मॅडम तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव अर्चना राजू टोंबे. मी मनोरमा मेमोरियल हायस्कूलमध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. गुड. आता पहा, प्रत्येक आईला किंवा प्रत्येक वडिलांना अपेक्षा अशी असते की मुलाने काहीतरी केलं पाहिजे, मुलाने काहीतरी चांगल्या पदावर गेलं पाहिजे किंवा चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी संस्कार घडले पाहिजे हे प्रत्येक आईवडिलांना वाटतं. परंतु तुम्ही पाहता वास्तविक सभोवताली तुम्ही पाहता की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या प्रत्येक तरुण मुलं मुली जे संस्कार जे बिघडवत आहेत है की नाही, खऱ्या अर्थानं आपण पाहतो की अशा पद्धतीनं अशा या वातावरणामध्ये तुमचा जो मुलगा आहे अनुष ह्याने केडगावचं नाव त्या ठिकाणी रोशन केलेलं आहे. की आता तुम्हाला एक सविस्तर चर्चा अशा पद्धतीने करायची की अनुषने जी भूमिका केली ती भूमिका करत असताना त्याचं तर मनोगत त्याने व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला तुमच्या मुलाविषयी ज्या केलेल्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं? मला माझ्या मुलाचा खूप अभिमान वाटतो. फर्स्ट आम्ही देवाला गौरव देतो की ही त्याला जी भूमिका मिळाली हे त्याचे कष्टाचं फळ आहे. कारण गेली 7 वर्षापासून तो मेहनत घेतो. आणि मला आठवतं आहे की 5वीपासून अनुषला अभिनयाची आवड होती. ज्यावेळेस मी लहान असताना माझ्या शाळेत यायचा तर वेगवेगळ्या गोष्टीची कविता किंवा वेगवेगळ्या गोष्टीचा संवाद तो त्या ठिकाणी साधायचा. कारण शिक्षक लोक त्याला विचारायचे अनुष ही कविता बोल, की अनुष लगेच रेडी असायचा.
आणि ही कला जोपासत असताना त्याला हळूहळू या क्षेत्रामध्ये क्षेत्राची आणि कलेची आवड निर्माण झाली आणि तो वेगवेगळ्या भूमिका उत्तम रीतीने पार पाडू लागला. अनेक त्याला वेब सिरीज मिळाल्या आणि त्यामध्ये तो भूमिका करत असताना त्याला योग्य मार्गदर्शन आम्ही करत गेलो. तसा अनुष इंग्लिश मिडियमचा, थोडे शब्दफेक त्याची मराठी कच्ची होती, पण तरी देखील काही जरी त्याला डायलॉग आले तर तो मला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आणि त्यावेळेस असं व्हायचं की मम्मी याला काय म्हणतात, तर त्यावेळेस मी त्याला ते शब्द सविस्तर सांगायचे. तर अशा पद्धतीने आणि जिथे ऑडिशन असेल तिथे आम्ही दोघेही उभयता त्याला घेऊन जायचो. ज्यावेळेस मुंबईला जाण्याची वेळ आली त्यावेळेस छोट्यांची लोकधारा या नाटकासाठी त्याची निवड झाली होती आणि आम्ही दोघेही उभयता त्याला त्या ठिकाणी ऑडिशनसाठी घेऊन गेलो. तिथं त्याची निवड होत असताना पण त्याला एक त्रास होता की त्याला खूप पित्त होत होतं आणि त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रभर दौरे करावे लागतील. पण त्यावेळेस मी असा विचार केला, तो लहान आहे आणि दौरे करत असताना त्याला खूप त्रास होईल हा दृष्टिकोन आमचा होता आणि मग आम्ही त्या ठिकाणीच ते नाटक स्किप केलं. आणि नंतर आम्हाला बारामतीमध्ये एक ऑडिशन मिळालं येद्या चित्रपटासाठी. पण त्या चित्रपटामध्ये त्याची छोटीशी भूमिका होती, पण ज्यावेळेस त्याचा अभिनय विजय खुडे नावाचे जे दिग्दर्शक आहे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी त्याची भूमिका वाखाणली आणि त्याला त्या चित्रपटामध्ये मेन पात्र दिलं. तर ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि आम्ही दोघं पण त्याच्या संगती त्या शूटिंगसाठी गेलो. त्या ठिकाणी आम्ही राहिलो आणि उत्तम अनुभव होता की त्याला मेन पात्र मिळत होते आणि त्या ठिकाणी आम्ही बघितलं की संवाद फेक करत असताना किंवा अभिनयाचे जे कलागुण सादर करत असताना त्याच्यावर कशी पकड आहे, तो योग्य प्रकारे कसे उलट दुसऱ्यांचे संवाद तो समजून सांगायचा आणि त्यावेळेस ते दिग्दर्शक जे होते त्याचे तर ते प्रभावित व्हायचे, अरे अनुष त्यांचे पण तुझे संवाद पाठ आहे. आणि मग आम्हाला एक असा सीन होता की तो रडतो. त्या चित्रपटामध्ये थोडे अंधश्रद्धेबद्दल आहे आणि अंधश्रद्धेचा बळी हा मुलगा कसा जातो यावर तो आधारित आहे आणि त्याच्यावर एकदम असा सीन आला की त्यावेळेस आम्ही दोघं आई वडील तो सीन तो करत असताना आम्ही इकडे बॅकग्राऊंडला खूप रडलो आणि आम्हाला कळालं की आमचा मुलगा ह्या क्षेत्रासाठीच निवडला गेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही दोघं उभयताने त्याला पाठिंबा प्रत्येक गोष्टीसाठी दिला. खूपच छान मॅडम. तुम्ही ज्या गोष्टीनं ज्या अनुषला घडवण्याचं काम या ठिकाणी तुम्ही केलेलं आहात, प्रथमतः तुमचं आणि सरांचा मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं अनुषचं सतत प्रयत्नशील त्या ठिकाणी राहू आणि यश घडो मी ईश्वरचरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो. धन्यवाद.